सखी सावली काव्यांजली. मला माझ्या मेरिटवर नोकरी करायची. एनिवे, थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. एक मिनिट मिस्टर विश्वजित, तुम्हाला काव्याच्या शिफारशीवरून नोकरी मिळाली हे कोणी सांगितलं? त्या नारायणी मॅमने सांगितलं. मानलं पाहिजे काव्या, त्या तुमचा स्वभाव चांगलाच ओळखतो. म्हणजे सांगतो, प्लीज हॅव अ सीट. मिस काव्यांना माहिती होतं की त्यांनी तुमच्यासाठी शब्द टाकल्याचं समजलं तर तुम्ही ही नोकरी ॲक्सेप्ट करणार नाही, म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की याबद्दल तुम्हाला काही कळतं कामा नये. पण सर, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हा जॉब तुम्हाला 100% तुमच्या मेरिटवर मिळाला आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की कोणाच्याही शिफारशीवरनं असं नोकरी देतो? तो जमाना गेला आहे. आत्ता आपलं काम बोलतंय, प्रोफाईल आणि तुमच्या स्किल आणि तुमच्या एक्सपिरियन्सचा आम्हाला जर काही फायदा होत नसेल तर आम्ही एवढ्या मोठ्या पगाराची ऑफर का देऊ तुम्हाला? सो मिस्टर विश्वजित, हे शिफारशीचं जो खूळ आहे ना, डोक्यातनं काढून टाका. तुमचं मेरिट आणि टॅलेंट हायर केलंय आम्ही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एक मिनिट विश्वजित, अजून मला काय सांगायचं. शो सर. यू आर व्हेरी लकी, तुम्हाला काव्यासारखी बायको मिळाली. यू शुड बी प्राऊड ऑफ हर. त्या तुमचा किती रिस्पेक्ट करतात, काळजी करतात. तुमचा कधीही विषय निघाला तर त्या नेहमी कौतुकच करतात. सो ऑल द बेस्ट अँड सी यू टुमॉरो. आई, हा? आई कुठे? अरे हो, उभी राहा, उभी राहा. कसला आनंद झाला एवढा. उभी राहा तू. गेस व्हॉट आई, मला जॉब लागलाय. काय? खरंच किती आनंद झालाय मला. एवढी आनंदाची बातमी सांगितलीस तू विशू. थांब, देवासमोर साखर ठेवते मी. आई आई आई, थांब थांब. साखर कशाला? साखर ठेवू नकोस. तू एक काम कर, हे घे पेढे ठेव, त्यासाठी चांगले. हो. बरं विशू, नोकरी कुठे मिळाली तुला? काव्याच्या ऑफिसमध्ये. म्हणजे काव्याने? नाही आहे, काव्याने माझं नाव सुचवलं असेल, पण मला बॉसने सांगितलं की तुला ही नोकरी तुझ्या मेरिटवर मिळते, कोणाच्या शिफारशीमुळे नाही मिळत. आणि आई, आज मी खरंच खूप खूप खुश आहे. हो रे राजा, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. खरंच मला पण खूप आनंद झालाय. आई, मी तुला सांगितलं होतं ना, माझी वाईट फेस लवकरात लवकर संपणार आहे आणि सगळं चांगलं होणार आहे, सगळं पहिल्यासारखं होणार आहे. झालं. हो रे, याच गोष्टीची आम्ही सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत होतो. विशू, तुला एक गोष्ट सांगितली तर राग येणार नाही ना? सांग ना. काव्या सुद्धा तुझी खूप काळजी करते रे. मागचं सगळं विसरण्याचा प्रयत्न करून तिने नव्याने सुरुवात केली. अरे, घरासाठी ती जे काय करते ना, ते स्वतःला मान मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं नाव मिरवण्यासाठी नाही. तर हे घर आपलं वाटतंय तिला, या घरातली माणसं आपली वाटतात रे तिला. म्हणून तू जेव्हा इथे राहत नव्हतास ना, तेव्हा मुलं बाबा कधी येणार, बाबा कधी येणार अशा प्रश्नांनी तिला भंडावून सोडायचे. तिचं काळीज तुटून जायचं रे. ही तगमग पाहिली मी तिची.
तिने तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि अजूनही करतीये. म्हणूनच तुझ्या चुकीच्या वागण्याचा तिला त्रास होतो रे. एवढं सगळं सहन करून सुद्धा घर सोडायचा कधीच प्रयत्न नाही केला, कधीच विचारही नाही केला तिने. यातच सगळं आलं. विशू, तू सुद्धा मनातले पूर्वग्रह सोड, नव्याने सुरुवात कर. विशू, तुला याच्यात काय दिसतं? काय प्रश्न आहे आई? काळा डाग दिसतोय, दुसरं काय? हीच तर अडचण आहे ना. तुला हा पांढरा कागद न दिसता फक्त त्याच्यावरचा काळा डाग दिसतोय विशू. हीच दृष्टी बदलण्याची गरज आहे तुझी. नुसत्या काळ्या डागाकडे न बघता पांढरा कागदही बघायला शिक. अरे, तुझ्या संसारात आणि आयुष्यात सुखच मिळेल विशू. शांत डोक्याने विचार कर. मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. चल. प्रीतमराव, कामात आहात का? हो. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. मला थोडी मदत हवी होती. कसली मदत? पैशांची. म्हणजे काय आहे, आम्ही इथे राहतोय खरं, पण थोडेफार पैसे लागतातच ना हात खर्चासाठी वगैरे. आणि तुम्ही आता जर पैसे दिलेत ना मला, मी लवकरात लवकर तुम्हाला परत देऊन टाकेन खरंच. किती पैसे हवे? फार नाही, 20,000. ठीक आहे, मी तुम्हाला हवं तर ऑनलाईन ट्रान्सफर करतो पैसे. हा, नाही म्हणजे ते बँकेत वगैरे ना, तसं काही करू नका. मग ते परत बँकेत जा, पैसे काढा. त्यापेक्षा रोख रक्कम द्या ना तुम्ही हातात. त्यासाठी तुम्हाला उद्यापर्यंत वाट बघावी लागेल. कामावर येताना मी कॅश काढेन आणि ती देईन तुम्हाला. चालेल, हरकत नाही. थँक्स प्रीतम. आपण एक सेल्फी घेऊया. नको, काही गरज नाही. नको तेव्हा नको ते काय सुचतं का तुला?